हॅलो एव्हरीवन, आज आपल्यासोबत आहे माझी दीदी. कारण की आज आम्ही कुठेतरी छान ठिकाणी चाललेलो आहे आणि ते प्लेस मला पण नाही माहिती. मी पण फर्स्ट टाइम चाललेली आहे, पुण्यामध्येच आहे. आता त्यासाठी मी घातलेली आहे ही सुंदर अशी ग्रीन कलरची साडी आणि माझ्या बहिणीने पण सेम घातलेली आहे ब्ल्यू कलरमध्ये. तर आता आम्ही एक्सप्लोअर करणार आहे ते ठिकाण आणि मस्त छान फोटोशूट वगैरे करणार आहे. त्यासाठी आम्ही तिकडे चाललो आहे. सो तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग आपला. आणि तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि आम्ही आता सबस्क्राईब पण करा. आणि आम्ही आता छान छान ब्लॉग्स पुढे टाकणार आहोत. तर नक्की आमचे ब्लॉग्स बघा आणि चला कंटिन्यू करूयात आपला ब्लॉग. आम्ही पहिले मेकअप करून घेतो. आमच्या मॅडमचा आवरून झालेला आहे. माझं एकटीचं चालू आहे. गाऊन मेकअप झाला हिचा. मी मेकअप जास्त नाही करणार, फक्त छोटंसं फाउंडेशन म्हणते मी. थोडंसं फाउंडेशन लावलं आणि मस्त अप्लाय केलं. थोडीशी गोरी दिसायला मी अजून. थोडंसं गोरं बनावं लागेल, फोटो छान आले पाहिजे. 1 किलोचा मेकअप नाही थापत आहे मी, पण थोडासा तरी छान वाटेल. लाईट मेकअप छान वाटतो. काही लोकांना वाटतं फक्त लिपस्टिक लावलं म्हणजे मेकअप केला. मुलांना स्पेशली असं वाटतं की मुलींनी लिपस्टिक लावला म्हणजे मेकअप करावा. असं काही नसतं. मेकअप म्हणजे प्रॉपर फाउंडेशन लावणं, त्याच्यावरती याचा कॉम्पॅक्ट थापणं, त्याला मेकअप म्हणतात. माझा मेकअप डन झालेला आहे. एकदम सिम्पल आणि सोबर मेकअप ठेवला आहे. आता इयरिंग्स विचार करते की हे घालायचे, सोबर वाटतात आणि खूप क्यूट आहे ते. बघा मोर म्हणून त्यामध्ये ग्रीन कलर आहे, त्यामुळे तो छान वाटतो मला त्यात. सो फायनली माझा मेकअप झालेला आहे आणि खूपच सटल मेकअप केला आहे मी. जास्त काय ओव्हरलोड मेकअप नाही केलेला. आणि हे असे इयरिंग्स घातलेले आहेत आणि हातामध्ये असे थोडेसेच बँगल्स घातलेत, खूप जास्त नाही घातलेले. हे बघा माझा लुक दाखवत आहे. सो असा आहे आपला ओव्हरऑल लुक. ही आहे ती साडी. फायनली आम्ही निघालो आहे रेडी होऊन सगळेजण. आता पुढे जाऊयात आपण आपल्या लोकेशनला. आणि शिवला न सांगता मी ब्लॉग चालू केला तर बघा तिचं रिएक्शन बघा. क्या हुआ, तुमको छोड़ के मैंने चालू कर दिया ना. आहे असा एंट्रन्स. इथे आम्ही एंट्री केलेली आहे. असं सुंदर असं प्लेस आहे हे. खूप छान, खूप फोटोजेनिक. इथे आम्ही करणार आहे आता फोटोशूट. ये चला वरती जाऊयात. खूप सुंदर आहे हे. आणि इथे इतकं छान वाटतंय ना. मस्त साऊंड्स वगैरे लावलेत आणि सनसेट पण झालेलं आहे. खूप सुंदर. बसायला सेटिंगला वगैरे खूप छान दिलं आहे. ओके, सो फायनली आपला शूट झालेला आहे. खूप मस्त, खूप अप्रतिम आहे. त्याचे पूर्ण मंदिराचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जे लोकेशन आहे ते सगळ्यात एंडला रिव्हील करणार आहे. सो कंटिन्यू करा तुम्ही आमचा ब्लॉग. ओके, मॅडमचा सेटअप चालू आहे परत. सेटअप नाही, सॉरी, टचअप. ओके, हा आहे नाईटचा व्ह्यू. मस्त आरती वगैरे चालू आहे. सो आता आम्ही मंदिरात जातो. आता आम्ही चल ना आधी जाऊन येऊयात मंदिरात. खूपच स्पेस आहे, खूप सुंदर बोलो श्री पद्मावती मात की जय. इतकी शांतता आहे, खूप सुंदर वाटतं.
हवे श्री पद्मनाभ प्रभुनी आदेश प्रत्यक्ष दादा भगवान साक्षी आहे. श्री पद्मनाभ प्रभूने अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करून असं वाटतं मथुरेला प्रेम मंदिराकडे आलोय. सेम फिलिंग, खूप फिलिंग सेम आहे. व्हाईट मध्येच आहे पूर्ण मंदिर, खूप सुंदर आहे. इकडे साईबाबांचं मंदिर, अंबा माता मंदिर. कंटिन्यूस इथे भजन चालू असतं. इतकं सुंदर वाटतं, खूप छान वाटतं. इतकं प्रसन्न भाई मला कधीच कोणत्या मंदिरात गेल्यानंतर वाटलं नव्हतं, कारण की आपण जिथे पण जातो तिथे इतकं कंटिन्यू भजन वगैरे नसतं. म्हणजे खूप प्रसन्न वाटतंय मला इथे, खूप म्हणजे खूप जास्त. हा ॲक्च्युली एंट्रन्स इकडून आहे, इकडून एंट्रन्स आहे आणि आम्ही तिकडून आलेलो आहे. शिवलिंग महादेव, हर हर महादेव. खूप सुंदर आहे. आतमध्ये पण जाणार आहे, तो पण व्हिडिओ घेऊयात आपण. बाहेरून ओव्हरऑल मंदिर असं आहे. बिचारी माझी वाट बघतीये, फुल निवांत भजन ऐकत. काय ग, माझी वाट बघत होतीस? अरे पचका केलं हिने माझं. जाऊ देत, चला आपण पण एन्जॉय करूयात. आपलं मंदिर आणि हा आहे तिथला व्ह्यू. खाली जो गार्डन व्ह्यू येतोय तो पूर्ण वरतून मंदिरापासून. समोरच हायवे आहे, हायवे टच आहे हे, आणि खूप सुंदर. इकडे तुम्ही व्हिडिओज, फोटोज सगळं काही बनवू शकताय. खूप सुंदर आहे, खूप मस्त आहे. तुम्ही पण नक्की एकदा या, नक्की एकदा विजिट करा. छान छान फोटोज वगैरे काढा, ब्लॉग्स बनवा. इतकं सुंदर वाटतं, इतकं छान वाटतं ना, खूप मस्त आहे. आणि आता आपण आलो इथे खाली आल्यानंतर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप छान गार्डन एरिया केलेला आहे. आणि बघा आमची यशस्वी अशी एन्जॉय करते असं
छान इतकं सुंदर मंदिर आहे आणि प्लस त्यांनी गार्डन एरिया इतका सुंदर केलेला आहे, इतक्या छान अमेनिटीज दिलेल्या आहेत. हे बघा इकडे खाली पण गार्डन आहे आणि तिथे पण लॉन वगैरे केलं आहे त्यांनी, तिथे पण लहान मुलांना खेळायला ठेवलेलं आहे. खूप मोठं आणि स्पेशियस आहे. हे बघा हे छोटे छोटेसे बेबीज पण खेळू शकतात इथे. हे बघा आमची मॅडम. खरंच खूप शांतता भेटली, खूप सुंदर वाटलं. चंद्र बघा फक्त किती सुंदर वाटतं. आज आहे पौर्णिमा. एक नंबर, खूप मस्त आहे. आपलं त्रिमंदिर पुण्यामध्ये वर्वेमध्ये लोकेटेड आहे. हे शिवापूर साईडला असं होतं आपलं हे त्रिमंदिर पुणे. आणि त्रिमंदिर हे खूप सुंदर आणि संध्याकाळचा व्ह्यू पण इतका सुंदर येतो. इतकं फोटोजेनिक प्लेस आहे, इतकं सुंदर आहे. एन्व्हायरमेंट इतकं सुंदर आहे आणि हायवे टच आहे. हे बघा हायवे आहे. सो जेव्हा पण तुम्ही कधी याल तर खूप एन्जॉय कराल. सो मी नक्की सजेस्ट करेन की तुम्ही एकदा तरी नक्की या इकडे, नक्की विजिट करा. आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.